कोल्हापूर पिंपळगाव जिल्हा परिषदेवरती प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणी रोहिणी आंबेडकर विजय, तर पिंपळगाव आणि पुष्पनगर पंचायत समितीवर आंबेडकर यांचा करिश्मा। पंढरपूर कडलास पंचायत समिती गणामधून शहाजीबापू पाटलांची सून राणी पाटील यांचा भरघोस मतांनी विजय। सुनेच्या विजयानंतर शहाजीबापू पाटलांना अश्रू अनावर। यावेळी शहाजीबापू पाटलांनी जेसीबीमधून गुलाल उधळत केला जल्लोष। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांचे दोन्ही पुतणे विजय। सोलापूरच्या मानेगाव या ठिकाणातून पृथ्वीराज सावंत विजय। धाराशिवच्या जवळा गटातून धनंजय सावंत हे विजयी। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या हतनूर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या विजय। भाजपच्या तिकिटावरती मीनाक्षी पवार यांनी हतनूर जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला। बोरमधील जिल्हा परिषदेच्या उतरोली कार्यगटातून भाजप नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे विजय। स्वरूपा थोपटेंकडून राष्ट्रवादीच्या रणजित शिवतारेंचा पराभव। समाजवादी पक्षानं धाराशिव जिल्ह्यामध्ये खातं उघडलं। जिल्हा परिषदेसाठी बहीण तर पंचायत समिती गणातून भाऊ विजय। मंगूर जिल्हा परिषद गटातून सीमा माळजे रोजगारी, तर आरळी पंचायत समिती गटातून कृष्णा रोजगारी यांचा विजय। रायगडच्या चेंडे गटातून आमदार महेंद्र दळवी यांची सून विजय। चेंडे गटातून जिल्हा परिषदेवरती आदिती दळवी यांचा विजय। धाराशिवमधील ढोके पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार एका मतानं विजय। ठाकरेंचे उमेदवार अमर समुद्रे यांना 3187 मतं, भाजपच्या निहाल काजींना 3186 मतं। धाराशिवच्या इटकूर जिल्हा परिषद गटातून शिंदेच्या शिवसेनेचे अनंत लंगडे विजय। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना भाजप युतीचाच अध्यक्ष होणार, राजन साळवी यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। रायगडमधील म्हसळाच्या पांगोळोली राष्ट्रवादीच्या अभिषेक विचारे यांचा विजय। 3800 मतांनी अभिषेक विचारे यांनी दणदणीत विजय मिळवला। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप महायुतीचं वर्चस्व। पंचायत समितीच्या कोपळ गणातून मंत्री उदय सामंतांचे प्रिय सहाय्यक नेताजी पाटील हे विजयी। मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठं यश। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडून जल्लोष। भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी दंड ठोपटले। राज्यात महायुतीच दिसेल। 12 पैकी जवळपास 8 जिल्हा परिषदेवरती भाजपचे आणि इतर ठिकाणी महायुतीचे अध्यक्ष असतील। बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर। देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामांमुळे भाजपला मोठं यश। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप पुढे येतोय। प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया। ग्रामीण भागातील जनता देखील भाजप आणि फडणवीसांच्या पाठीशी, जनता विकासाच्या पाठीशी हे आताच्या निकालातून स्पष्ट। भाजप नेते अतुल भातखळकर यांची ही प्रतिक्रिया समोर। राज्यातील जनतेचा महायुतीवर विश्वास। ठाकरे गट औषधालाही शिल्लक राहणार नाही। काँग्रेसची धुळधाण उडाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालावरून नवनाथ बन यांची ही टीका। रायगडच्या महाडमधून भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे विजयी। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राड्या प्रकरणी विकास गोगावलेंवर गुन्हा देखील दाखल झालेला। आम्ही केलेल्या कामामुळे यश कुणावरही टीका टिप्पणी करत नाही। जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय। विकास गोगावले यांच्या विजयानंतर आता मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर। बारामती जिल्हा परिषद गटातून दादांच्या राष्ट्रवादीच्या श्यामल बावळे या विजयी झाल्या, तर विजयानंतर आता बावळे यांना अश्रू अनावर। विजय पाहण्यासाठी दादा आपल्यामध्ये पाहिजे होते। माझा विजय अजितदादांना समर्पित। श्यामल बावळे यांची ही प्रतिक्रिया। साताऱ्याच्या खटाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या डॉक्टर प्रिया शिंदे या विजयी। प्रिया शिंदे या आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी। पाटण तालुक्यातल्या कुंभारगाव जिल्हा परिषद गणातून सुनीता साळके, तर पंचायत समितीमध्ये सचिन जाधव यांचा विजय। विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष। कणकवली खारेपाटण पंचायत समितीमधून शिंदेच्या शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे विजय। गुरुप्रसाद शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करत 1506 मतं घेत विजय मिळवला। परभणीच्या शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून ठाकरेंच्या शिवसेनेचे पांडुरंग बाळासाहेब खिल्लारे हे विजय। सुरेश वरपुडकर यांचे पुत्र शमशेर वरपुडकर यांना 3ऱ्या स्थानी पाठवत विजय संपादित। सोलापूरच्या माढ्यातील कुर्डूमध्ये माजी आमदार संजय शिंदेंचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का। जिल्हा परिषद गटातील 3ही जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी। मोहिते पाटलांच्या पॅनलमधील 3ही उमेदवार पराभूत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुलगी माहीन इद्रिस मुलतानी विजय, तर फद्रापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून मिळवला विजय। कोल्हापूरच्या उसगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा झेंडा, भाजपचे नामदेव वायगडे यांचा दणदणीत विजय।
अक्कलकोटच्या चपळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती कल्याण शेट्टी कुटुंबियांचा दबदबा। जिल्हा परिषदेवरती सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी विजय, पंचायत समितीवरती बंधू सागर कल्याण शेट्टी हे विजय। वैभववाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री नितेश राणेंचा करिश्मा, तर पंचायत समितीवरती भाजपची एकाती सत्ता। कोकीसरे जिल्हा परिषदेवरती श्रावणी रावराणे आणि लोरे जिल्हा परिषदेवरती रिद्धी सुतार आणि कोळपे या ठिकाणानं प्रमोद रावराणे बिनविरोध। सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून माजी आमदार असलेले दीपक आबा साळुंखे यांचे पुत्र यशराज साळुंखे यांचा पराजय। राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार यांच्याकडून यशराज साळुंखे यांचा पराभव। छत्रपती संभाजीनगरच्या अंबई जिल्हा परिषद गटातून अब्दुल आमिर हे विजयी, तर अब्दुल आमिर हे आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र। मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांचा विजय। शिरूर जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून विजय मिळवला। सांगलीमधील माळावा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तर 3 जागांवर महायुतीचे उमेदवार विजय। बागणी जिल्हा परिषदेतून आमदार सदाभाऊ खोत यांच्या सून मोहिनी खोत विजय, महायुतीतील मोहिनी सागर खोत या विजय। नितेश राणे हे कणकवली या ठिकाणचे ओम गणेश निवासस्थानी दाखल। सिंधुदुर्गमधील विजयी झालेल्या उमेदवारांनी नितेश राणेंची भेट घेऊन पेढे भरून आनंद व्यक्त केला। लातूरमध्ये काँग्रेसमधील धाकट्या जाऊबाई आशाताई भिसे यांचा भाजपच्या मोठ्या जाऊ सरिता भिसे यांच्यावरती विजय। आशाताई भिसेंनी अवघ्या 2 मतांनी सरिता भिसे यांच्यावरती विजय मिळवला। चंद्रपुरात कट्टर विरोधक असलेले खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुधीर मुनगंटीवार एकाच मंचावर। तेली समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये दोघे जण एका मंचावर। महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना 2 कट्टर विरोधक नेत्यांच्या एकत्र उपस्थितीने चर्चा रंगली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये पहिला जामीन मंजूर। आरोपी क्रमांक 24 आकाशदीप सिंह याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन। जवळपास 14 महिन्यांच्या कारावासानंतर आकाशदीप सिंह यांची सुटका। लासलगावात कांद्याची देशांतर्गत बंपर आवक होत असल्यानं कांद्याचे दर कोसळले। बांगलादेशाकडून नव्यानं कांद्याची आयात परवाने बंद झाली आणि कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। लासलगाव बाजार समितीकडून सरकारकडे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निवेदन देण्यात आलं। रिसोडच्या इंदिरानगरमध्ये दारूबंदीसाठी महिला आक्रमक महिलांनी थेट देशी दारूच्या दुकानासमोर ठिय्या आंदोलन केलं। दारूच्या दुकानामुळे भांडणं, शिवीगाळ आणि गोंधळाचे प्रकार घडत असल्याचा महिलांचा आरोप। नंदुरबार शहरातील अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाई होणार। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा अतिक्रमणधारकांना हा इशारा। अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच ठेवण्याचे आमदार रघुवंशी यांचे निर्देश। नाशिकच्या द्वारका सर्कल या ठिकाणी अंडरपासच्या कामाला सुरुवात। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा अंडरपास पूर्ण करण्याचे नियोजन। अंडरपास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार अशी देखील माहिती आहे। बुटीबोरी ते जाम हिंडणघाट दरम्यान मेट्रोचा विस्तार करण्याची मागणी। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे गडकरींना निवेदन। तर मेट्रो रेल्वे सेवेचा विस्तार झाल्यास विद्यार्थी आणि नागरिकांना सुविधा होणार। अतुल वांदिले यांची ही प्रतिक्रिया समोर। पुणे शहरात महानगरपालिकेची मोठी कारवाई। महापौर निवडे आदेश पालिकेचा अतिक्रमणावरती हातोडा। खराडी बोराटे या वस्तीवरील अतिक्रमणावरती पालिकेची कारवाई। धानोरी एरबडानंतर पालिकेची खराडी परिसरामध्ये कारवाई। तर नाशिकमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश झाला आणि कारवाईमध्ये ट्रकसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला। भुसावळमध्ये मुस्लिम कॉलनी परिसरामध्ये घरासमोरील शुल्क वादातून हाणामारी झालेली आहे। बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। घरासमोरील पाईप न लावण्याच्या कारणावरून वाद झाला अशी माहिती आहे। नवी मुंबईमध्ये डॉक्टरऐवजी वॉर्डबॉयने इंजेक्शन दिल्यानं तरुणीचा मृत्यू झालाय। प्रचिती भुवड असे 21 वर्षीय तरुणीचं नाव। चुकीचं इंजेक्शन दिलं त्यामुळे तरुणीचा मृत्यू। मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून वॉर्डबॉय संदेश पाष्टे याला अटक। बीड या ठिकाणी कर्तव्यावरून सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू। 26 वर्षीय जवान संतोष गर्जेंचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। तर त्यांच्यावरती आष्टीमधील सुरडी इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। नाशिकमध्ये दुचाकीवर जीवघेणे स्टंट करून रील्स बनवणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे। यावेळेस रील्स बनवणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी 19,000चा दंड देखील ठोठावला आहे। अकोल्यातल्या तेल्हारामध्ये जळालेले विजेचे रोहित्र उघड्यावरती लोंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका। मुख्य केबल जळाली त्यामुळे पिकांना पाणी देता येत नसून शेतकऱ्यांचं नुकसान। तक्रारी करूनही महावितरणकडून दखल घेतली जात नाही असा आरोप।
ठाण्यातील युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश अभंगे यांची हत्या करण्यासाठी आलेल्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून पोलिसांनी धारदार सुरे आणि काही हत्यारही जप्त केले.